भूमिकन्या रे। काका आम्ही भी करतो जरा मदत। नको राहू दे पोरी। करतो किती कराल ये। दीपाली अगं सगळे कांदे पडले तुझ्यामुळे। सॉरी सॉरी काका तुमचे कांदे पडले उचलून देतो। भूषण ही घे पूजेची थाळी आणि गुरुवांनाच दे। गुरुवालाच देणार ना नाहीतर का भिकाराला देणार। दे झाली का आरतीची तयारी? देवीची साडीच पाठवत होते आत्ता। भूषण गुरुवाला जाऊन आठवणीने सांग यंदाच्या आरतीचा मान ताराक्कांच्या नातवाचा आहे, नाहीतर तो दुसरा मानकरी ठरवून मोकळा होईल। विषय आहे का? आरती मी करणार म्हणल्यावर तुझ्या नाही रे, आरती हर्षवर्धनच्या हातून होणार। काय भूषण शेठ कुणीकडं? सुभानराव फुलगावकर साक्षात हैबतराव घोरपडे यांचे ज्येष्ठ जावई, त्यांची ही हालत वित्तीवरचा मेवना आणि गिलत नाही तुम्हाला? अरे अशी कुठं रीत असती होय? येणार 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 मिलप्या, अरे प्रत्येकाची येळ असते, आपली पण येळ येणार। एकदा फक्त लग्न होऊ दे रे। नयन सुभान बघ, नयन सुभानला मोठं कर। दिसत नाही का तुम्हाला रस्त्यावर कांदे पडलेत ते? त्याच्यावरून गाडी नेणार होतात तुम्ही? विषय आहे का? गाडी समोर माणूस जरी आला तरी थांबत नसतो हा भूषण घोरपडे। यासल्या चिल्लर कामांसाठी थांबणार आहे का? काळ्या मातीत कबाड कष्ट करून पिकवलेला माल येतो, त्याची किंमत तुमच्यासारख्या हलक्या माणसाला नाही कळायची। ए लेक्चर चल हो बाजूला, उशीर होतोय मला। हा रहदारीचा रस्ता नाहीये, शेत जमीन, इथून कशी गाडी नेऊ शकता तुम्ही? ए घोरपडे आहे मी कुठने गाडी घालू शकतो काय? होतंय मग आता टोटल लॉस। लक्ष्मी अगं अंगावर गाडी घालेल ना तू। दीपे एक गोष्ट सांगते नीट ऐक, भुंकणारा कधी चावत नाही आणि गरजणारा कधी पडत नाही। नालायक कुठला? लक्ष्मी तू कशाला नादी लागते का असल्या लोकांच्या? आपण घाबरतो ना अशा बाणगुळांना म्हणून सोकावतात हे। अगं सावकाराचं पोर आहे ते। मग मी पण बळीराजाची पोरगी आहे। जे बाबा म्हणतात ना तशीच आहेस बघ तू, मेनावून मऊ आणि वज्रावून कठी नाही। पोरी तुझ्यामुळे आज माझा माल वाचला, लय उपकार झालेत बघ। हो काका माझ्यावर उपकाराचं ओझं टाकू नका, मी पण शेतकऱ्याचीच पोर आहे। वावरात मालासाठी किती रक्त आटवावं लागतं हे चांगलंच माहिती आहे मला।
आज मंदिरात पेरणीची पूजा आहे, आरती तुझ्या हाताने होणार आहे. तेव्हा तयार होऊन ये मंदिराकडे. अरे वसंता, आधीच लई कामं पडली आहेत. ही काम मी पूजाच आहे की, आरतीचं काय दुसरं कुणी बी करा की. मग समध्या गावाने ठरवलंय त्यात बदल होत नसतो. गेल्या दुष्काळात गावच्या सगळ्या जमिनी थोरल्या सावकाराकडे घाण होत्या. तेव्हा तू खंबीरपणे उभा राहिलास. तुझं वजन खर्ची घातलंस म्हणून जमिनी माघारी आली. अख्ख्या गावाला अन्नाला लावलंस. नाही नाही, म्या नाही रे, अन्नाला लावलंय ते थोरल्या सावकारन. लाख मोलाचा माणूस, विठ्ठलाचा भक्त. म्या फक्त त्यांना जी काय हाय ती परिस्थिती सांगितली, त्यांनी दया दाखवली आणि त्यांनी सगळ्या जमिनी मोकळ्या केल्या. यात माझं काय? तुमचं संबंध तसं होतं म्हणून ते झालं ना. देव माणूस होता देव. ते गेले आणि मग आणि त्यांच्या बायका पोरांनी अख्ख्या गावाला वेठीस धरलं. वसंत काका आले का? हो नमस्कार. लक्ष्मी हो. झाली का शेती शिकून? असं एका वर्षात शेती शिकता येते व्हय? त्यासाठी आयुष्यभर या काळ्या आईची सेवा करावी लागते. हो मान्य, पण काही गोष्टी कॉलेजमध्ये आधुनिकरित्या शिकतायत. असं का? मग आता आपल्या पेरणीच बघा ना, वर्षानुवर्ष एकाच पद्धतीची पेरणी करतो आपण. पण आता BBF तंत्रज्ञानामुळे जास्त काय 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 BBF ज्याला बियाणे टोकन यंत्र म्हणतात ना, अशी काही साधनं आली आहेत बाजारात जी खूपच स्वस्त आहेत आणि हाताळायला पण सोपी आहेत. तुम्हाला माहिती आहे तर कसं? आता नाही का सांगितलं तू? तुम्हाला म्हणलं ना, पोरगी शिकली प्रगती झाली, बापापेक्षा पोरगी आहे का नाही सावाई? हे लक्ष्मी, बळी बरोबर तू ये पेरणीच्या पूजेला मंदिरात. हो येणार तर. बळे येतो मी. या बाबा येतो. अरे महेंद्रा, अरे मी काय म्हणतो, तुम्ही बी काय येत नाही पूजेला ना आरतीला? नाही जमायचं बाबा. तर तुम्हीच म्हणता ना कामच आरती आणि कामच पूजा म्हणून. अरे पर वाईस थांबला असता तर बरं झालं असतं. नाही नको, तालुक्यासनं माल आणायला जायचंय. कुठं या आरत्या बिरत्या करत बसू. ताईसाहेब तुम्ही करा आरत्या, करा पेरण्या, करा गावाचं भलं आणि करा आमच्या पाहुण्यांचा अपमान. सुनबाई, राहिलं चुकलंच माझं. नाही बोलणार तुमच्या लाडक्या लेकीला. आज पूजा तारक्काच्या नातवाच्या हातनं होणार. म्हणजे तुम्ही आरती करणार आहे? नाही, माझा मोठा भाऊ हर्षवर्धन घोरपडे आरती करणार. पण ते तर बाहेर गावी असतात ना. आलाय, तो गावात आलाय ना, आरती त्याच्याच हातनं होणार आहे. अहो पण शिल्लक बस. अहो पण आज पेरणीची आरती आहे आणि त्याचे मानकरी बळीदादा आहेत. कोण मानकरी? कुठला मानकरी? इथं मानकरी फक्त एकाच, घोरपडे. बाकी सगळे लाचा. अहो पण बस. इथं तारक्का सांगाल तोच कायदा, तिने सांगितला तोच नियम. दुष्काळामध्ये जेव्हा गाव टोटल लॉस मध्ये होतं ना, माझ्या आज्यांनी तारले तुम्हाला, कळलं का? विसरलात का काय? त्यामुळे आजची पूजा हर्षवर्धन भैयाच करणार. काळ्या दगडावरची पांढरी रेषा येईल, कळलं का? त्यांच्या आज्यानं गाव पोचला आणि हे चालले गाव इकायला. पण काय पण आजच्या आरती आहे ना, ती बळीच्या हातनं व्हायला पाहिजे. होय. वाव, किती मस्त रूम आहे. हे घोरपडे तर खूपच श्रीमंत दिसत आहेत. इथे जर जाऊन बसवायचं असेल तर या अक्काला खोळात घ्यावं लागेल.
लगेच. एकदा माझ्या खोलीत कशी घुसली? तारक्का ही रिचा आहे माझी मैत्रीण. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. हर्षवर्धन, हर्षवर्धन, असू द्या असू द्या. अरे किती वाट बघायला लावलीस रे तुझ्या तारक्काला. सॉरी तारक्का. असं स्वारी म्हणण्यापेक्षा चुका न केलेले आवडतात तुझ्या तारक्काला. मंगल, हे घोरपड्यांचं घर आहे, धर्मशाळा नाही. कुणी उठून आपल्या कुटुंबात शिरू शकत नाही. ही पोरगी पाहुणी आपल्या घरात, हिला एक अक्कल नाही, तुला बी नाही. मी या घरात नियम करून ठेवलेले आहेत आणि ते समध्यांनी पाळायचे. तारक्का, तिच्या कधी उठली मला कळलंच नाही. नाहीतर मी हेच म्हणते मी, लक्ष नाही तुझं घरात. असं घर सांभाळतात होय? बारोशी मुलगी माझ्या खोलीत शिरते आणि देवामोरचा प्रसाद उचलते म्हणजे काय? तारक्का, रिचाला मी समजू. ही जबाबदारी मंगलची आहे. आम्ही या घरात नियम केलेले आहेत. हे समजांना समजून सांगायची जबाबदारी तुझी. राहील लक्षात? हो तारक्का, राहील लक्षात. माझा शब्द हीच माझी आज्ञा. तारक्का, तुझे नियम फक्त घरातच चालतात. घरचेच ऐकतात तुझे फक्त. जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. मंदिरात आज पेरणीची पूजा होणार आहे, पण त्याचा मान हर्षवर्धन भैयाला द्यायला तयार नाहीत गावकरी. आमचा शब्द मोडण्याची किंमत तेच ना. तारक्का, आपण विसरलो. बाबांच्या काळापासूनच पेरणीच्या आरतीची प्रथा आहे. हो पप्पा, तो विषयच नाही. आजची आरती हर्षवर्धन भैयाच्या हातनं झाली पाहिजे. तो बळी बनकर करणारा म्हणे आरती. देऊळ माझ्या नवऱ्यानं बांधलेलं आहे. ऐबत गाड्या काढा. जी. तारक्का, मी काय म्हणते, घरात लग्न कार्य जवळ आलंय आता. यावेळी गावकऱ्यांची भांडण म्हणजे मंगल, तारक्काला शिकवण्या इतकी अक्कल नाही तुझ्यात. हर्षवर्धन, आज आरती तुझ्या हातनच होणार. तयार हो आणि भूषण संघ ये. चल रे. पेरणीची पूजा संपन्न झालेली आहे. आजच्या आरतीचा मान बळीराम बनकर यांचा. बळे, आरती सुरू कर, म्हणजे पेरणी करायला मोकळं होईल. थांबा. तारक्का, बरं झालं येळेवर आलात. आता पेरणीची आरती सुरूच होणार होती. आजची आरती आमच्या हर्षवर्धनच्या हस्ते होणार असा निरोप धाडला होता ना आम्ही. होय तारक्का, पण आज पेरणीची पूजा होती. पेरणीच्या आरतीची परंपरा सुद्धा थोरल्या सावकाराने सुरू केली नाही तो. म्हणून मी म्हणतो तुमच्या नातवाच्या हस्ते उद्याची आरती करूया. आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख. आरती हर्षवर्धनच्याच हस्ते होणार. शब्दाची पक्की आहे तारक्का. पेरणीची आरती उद्या होऊ द्या.
अहो पण असं कसं, आम्हाला पेरा धरायचा आहे. अहो तारक्का, पेरणीची पूजा आज आणि आरती उद्या, असं कसं? बळी इथं काय लिहिलंय ते नीट वाच. नाव आहे थोरल्या सावकारांचं. हरिनाथ दामजी घोरपडे. माझ्या नवऱ्यानं हे देऊळ बांधण्यासाठी 5 लाखाची देणगी दिली होती. माझ्या नवऱ्यानं बांधलेल्या या देवळात मला आरती करायला कुणीच अडवू शकत नाही. आणि माझ्या नवऱ्याच्या जमिनी लाटलेल्यानं तर नाहीच नाही. अहो नाही, अहो लाटल्या नाही, अहो मोठ्या सावकारांनी मोठ्या मनानं त्या गावकऱ्यांमध्ये वाटल्या. पुण्यवान होते मोठे सावकार. अहो त्यांनी जमिनीच नाही, अहो जीवन दान दिलंय गावकऱ्यांना. दान बिन काय नाही, तू भुरळ घातली त्यांच्यावर. हो नाही, मग ती गुंग केली त्यांची, म्हणून आमचा कुणाचा विचार न करता समजा गावाच्या जमिनी त्यांनी परत केल्या. त्यांचा जवळचा मायेतला लोभातला असून तू त्यांचा घात केलास. नाही तारक, उगा तिरपागडा विचार करू नका. मोठा माणूस होता तुमचा नवरा. अहो 10 पिढ्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून गेलाय. थोरल्या सावकारांची पुण्याईच एवढी मोठी आहे की आज पण अख्खा तालुका तुमच्या खानदानाला मान देतोय. आज ही पेरणीची पूजा, पेरणीची आरती, ही परंपरा बी त्यांनी सुरू केली की त्यात मोडता घालू नका. अहो त्यांचा वारसा आपण नाही जपायचा, तो कुणी जपायचा तारक. तुझ्या या गोड बोलण्याला ते भुलले असत्याल, या नाही भुलायची. हो नाही, आज माझ्या हर्षवर्धनच्या हातून आरती होणार म्हणजे तसंच होणार. शब्दाची पक्की हाई तारका. अहो पण गावकऱ्यांनी तर आरतीचा मान तर. गावकऱ्यांची ढाल पुढे करू नका. या गावकऱ्यांना घोळ्यात घेतलंय या बळीने. हो इतकं घेतलंय की त्यांना कळतच नाहीये नफा आणि नुकसान. शेती करायची म्हणतायत, शेती. हीच शेती विकली असती ना तर आतापर्यंत सगळ्यांच्याकडे पैसाच पैसा असता. हैबतराव, शेती इकायची नसती, कसायची असते. कशासाठी? विकेला लागण्यासाठी? ही शेतीच माती करते तुमची. हैबतराव, ही शेती आहे आमची. तिला येडवाकडं बोललेलं खपवून घेणार नाही, सांगून ठेवतोय. आम्हाला बोट टाकवतोस, आता तू संपवतोस. काय करताय तुम्ही? तुमच्याच वडिलांनी बांधलेलं देऊळ आहे नाही, त्याचा मान नको करा. खाली मी हात जोडते तुमच्या समोर. देवाच्या दारात भांडणं नको. तुमची इच्छा आहे ना की आजची आरती तुमच्याच नातवाच्या हाताने व्हावी, तसंच होईल. अरे पण लक्ष्मी, हा मान बळीच आहे ना. हो, आरती बळीदादांच्याच हातून व्हायला पाहिजे. तो मानकरी आहे. त्याच्या हातूनच झाली पाहिजे ना. थांबा, आपण एक काम करूया. आपण देवीलाच कौल लावूया. हे बेस आहे, लावा कौल. तारक्का, तुम्हाला मंजूर आहे ना? तारक्काच्या नावाने डावा कौल, बळीच्या नावाने उजवा कौल. नक्की काय झालं सुभा? वातावरण इतकं टेन्स्ड काय? आरती कोणाच्या हाताने होणार यासाठी वाघ पेटलं. आता आरती तुमच्या हाताने होणार का या बळीच्या? त्यासाठी देवीला कौल लावलाय.
हर्षवर्धन भैया जरा इकडे तिकडे नीट बघा आणि मला सांगा ती 3 मंडळी कोण होती ज्यांनी तुम्हाला फसवले ती नीट बघा. बळीच्या बाजूने कौल लागला. या समजा गावाच्या जमिनी ताब्यात घेतल्या, नाही या समजा गावाला पुन्हा टाचेखाली आणलं, नाही या हिरव्या खुर्द गावाला ताराक्का घोरपड्याच्या खानदानाचं पाणी पाजलं. हाडाची सावकारी नाही म्या, शब्दाची पक्की आहे ही ताराक्का. सजनी ग मनात माझ्या रुजली र, भिरभिरल्या पाणी हसणार वाटत गाणं गुण 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 र. जीवाचं रान करते भलाई पायी, बापाचं सप्पान डोईवर घे. मनरा